गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे आर एन डेव्हलपर्सचा डे 12. म्हणजे विषय असा आला गाईज, आपण 2 ते 3 दिवस नव्हतो तर बाहेर गेलो होतो. बट गाईज काम जे होतं काम रेग्युलर चालू होतं. तर गाईज आता आपण आलेलो आहे बेसमेंटला. सो बेसमेंटचं काही काम बाकी होतं गाईज, तर सर्वात पहिले ते काम बघून घेऊ काम पूर्ण झालेलं आहे का. त्यानंतर आपण जाऊ 4थ्या आणि 5व्या फ्लोअरला. सो गाईज बघा, आता हा हेडर टाकला होता, कितीचा आहे 50चा हेडर आहे गाईज. इथं काम अर्धवट बाकी होतं गाईज. काही हा 50चा हेडर टाकलेला आहे इथं. त्यानंतर इथून 2 एल्बो मारून गाईज सरणीला. त्यानंतर इथली पण टॅकिंग वगैरे पूर्ण झालेली. सो म्हणजे गाईज जे काम होतं ते बेसमेंटमधलं फायनल होऊन गेलेलं आहे. तर गाईज आता आपण जाऊ 4थ्या आणि 5व्या फ्लोअरला, आणि ते पण पायी जावं लागलं आहे मला. सो डायरेक्ट गाईज आपण वरती जाऊ आणि तिथंच भेटू. एवढं थकून तशी व्हिडिओ लई मोठी होऊन जाईल, तुम्ही पण बोर होऊन जाशाल नाही का त्याच्यावर. तो गाईज तर आता आपण 4थ्या फ्लोअरला पोचलेले. एवढा बेकार दम लागला, प्रमाणाच्या बाहेर. लई मोठी बिल्डिंग आहे. हे बघा गाईज किती वरती आलोय आपण. एवढ्या वरती गाईज आपण आलो, आणि ते पण पायी. तर गाईज 4थ्या फ्लोअरचं जे काम आहे ते हे बघा, पूर्ण हेडर टाकलेलं आहे गाईज. याच्या खालचं काही काम झालेलं आहे वाटतं इथं, असं वाटतंय मला. आणि त्यानंतर हे बघा, तर इथं 32 आणि 25चा पाईप टाकून इथं टोटली गाईज किती स्प्रिंकलर आहे माहिती का? 1 2 3 स्प्रिंकलर आहे. 32 मध्ये 1 पॉईंट दिलेला आहे गाईज. त्यानंतर 25 मध्ये 2 दिले आहे. तिकडं पुढं लाईन जी आहे ती एंड केली, म्हणजे ब्रांच जी आहे ती एंड केलेली. म्हणजे ऑलमोस्ट गाईज 4थ्या फ्लोअरचं पूर्ण काम झालेलं आहे. बघ पूर्ण थोडंसं नॉर्मली राहिलेलं आहे. आता गाईज हे बघा 80 नाही, हा हे बघा गाईज, हा जो मधला हेडर आहे हा 80चा टाकलेला आहे, आणि इकडं कन्वर्ट झालेलं आहे 65 मध्ये. सो त्यानंतर इकडून हा 80, आणि त्यानंतर 100. हा एवढा 100चा टाकलेला आहे गाईज. वर काम पण चालू आहे अजून काही. इथं रेडी एल्बो लावतो, काम कर नाही. आणि गाईज इकडचं काही काम बाकी आहे अजून, म्हणजे ब्रांच वगैरे जे आहेत ते सगळ्या लटकवलेले आहे. म्हणजे इथल्या ब्रांच ज्या आहेत त्याला लटकवले आहे, बट फक्त टॅकिंग मारायचे बाकी आहे. आणि चिली सपोर्ट एक लावले, तर अजून 2 चिली सपोर्ट बाकी लावायचे. इकडं एकच लावलेलं आहे, तिथे इथं नाही लावलेलं चिली सपोर्ट. सो हे असा हेडर गेलेला आहे. तर गाईज आता आपण 5व्या फ्लोअरचं काम बघूया. आता हे बोलले का म्हणजे 4थ्या आणि 5व्या फ्लोअरचं काम चालू आहे. तर हा हे 4थ्या फ्लोअरचं काम झालं आपलं रायझर. त्यानंतर 5वा फ्लोअर हे बघा, हा रायझर आहे हायड्राटॉलचा आणि स्प्रिंकलरचा. अरे नमस्ते, क्या काम चालू है? ये आप भी डाले क्या ये हेडर? तो गाईस हे बघा, हा जो हेडर टाकलेला आहे ना, हा पहिला जो व्यक्ती होता त्यांनी चुकीचा हेडर टाकलेला आहे. आणि आपली जे माणसं आहे गाईस, यांचं काम चालू आहे इथं 5व्या फ्लोअरला ड्रिल वगैरे मारायचं नाही का. तर आता आपण काय करणार आहे गाईस, 5व्या फ्लोअरचं जे काम आहे ना, इथलं आपण हा जो हेडर आहे हा हेडर आपण पूर्ण कट करणार. कोण समोरचा फायरवाला होता मला काही कळत नाही. त्याच्यामुळे गाईस तुम्ही पण जर फायरचं वगैरे जर काम करायचं असेल तर सर्वात पहिले गायडन्स घेणं खूप महत्वाचं आहे. नाही तर कोणता पण माणूस आला तर म्हटलं मी फायरचं काम करतो आणि काही पण करून गेला, तर असं नाही झालंच. ऑलमोस्ट गाईस हे बघा, आता इथं 32चा पाईप टाकून ठेवलेला आहे. साधी सिंपल गोष्ट अक्कल पाहिजे. कमीत कमी काही तिकडून 100, त्यानंतर मग 80, आणि त्यानंतर मग तिथून 80, त्यानंतर 65, आणि त्यानंतर 50 असं डिवाइड मध्ये आला पाहिजे होता. कारण स्प्रिंकलर पण तेवढे आहे नाही का. काही फरक एवढाच आहे गाईस का आपल्याला इथे आहे ना याची गरज नाही पडली. कशाची? कितीच्या हा 150च्या पाईपची गरज नाही पडली. बट 150च्या पाईपची गरज कुठं पडणार आहे,
जो तुम्हाला मागाशी गाईज मी रायझर दाखवला तिथं. तर चला गाईज, आता ऑलमोस्ट म्हणजे एवढं काम तर झालेलंच आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे उद्या जर झालं तर आय थिंक माझ्या हिशोबाने तरी इथलं जे काम आहे 4थ्या आणि 5व्या फ्लोअरचं ते काम नाही म्हटलं तरी 50% ओढून जाईल. म्हणजे कसं ड्रिल वगैरे पूर्ण होऊन जातील आणि उद्या ब्रांच बनवायला लागून जातील 5व्या फ्लोअरचे. 4थ्या फ्लोअरचे ते सगळ्या ब्रांच बनून झालेले आहे. तर चला गाईज, आपण भेटू आता आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये RN डेव्हलपर्स घेऊन, आणि ते पण फक्त तुमच्यासाठी, का आपल्याला ही साईड जी आहे ही किती दिवसात होती ते बघायचं आहे. बाय बाय, जय महाकाल.